मित्रांनो नमस्कार. पुन्हा स्वागत आपलं मराठमोळा ब्लॉग चॅनलवरती कोकणचं अमित या चॅनलवरती. तर मित्र आपण चालू आहे वांद्रे या ठिकाणी असल्या गव्हर्नमेंट कॉलनी या ठिकाणी आपण चालू आहे. दिनांक 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य दिव्य असा वांद्रे महोत्सव होता. पण ग्राहकांचा किंवा प्रेक्षकांचा प्रतिसाद बघताना अजून 4 दिवस वाढवले. तर ह्या महोत्सवमध्ये कोणते कोणते विविध प्रकारचे खाद्य स्टॉल्स आहेत किंवा कशा प्रकारे ह्या ठिकाणी काय काय भेटतं, लहान मोठे कसे प्लेइंग झोन्स आहेत हे आपण बघणार आहोत. मग चला जाऊया वांद्रे महोत्सव बघायला बांद्रा या ठिकाणी. पहिला स्टॉल आहे सहारा स्टॉल्स. आपण बघू या ठिकाणी कोणती वस्तू घ्या लगभग 10 रुपयामध्ये. आपण असे बघू शकता अशा या गोष्टी आहेत सगळ्या 10 रुपयामध्ये. पेन असेल किंवा आपण फनी असेल किंवा ना असं नाही रशी असेल किंवा शॉर्पनर असेल किंवा पिन्स असतील. आपण बघताना सगळ्या गोष्टी टेप्स असेल अशा प्रकारे किंवा स्क्रूड्रायव्हर असेल अशा प्रकारे खूप छान आणि सुंदर आहे. घराचे उपयोग खूप आहे. 10 रुपये किंवा ब्लेड्स असेल दाढीचे 10 रुपये आपण बघू शकता. अजून पुढे गेला बघू शकता अजून ह्या गोष्टी सगळ्यांना या ठिकाणी 30 रुपये ते 50 रुपयापर्यंत जाऊन बघू शकता. अशा प्रकारे हे नेल कटर आहे 30 रुपयाला. अशा प्रकारे कैची पण आहे 30 ते बघायला बघू शकता आपण. पुढच्या बूथवर बघाल ना अशा प्रकारे 30 रुपयाला पण वस्तू आहेत. अशा प्रकारे नेल कटर आहे 30 रुपये. तर कैची पण आहे आपण बघू शकता 30 रुपये. हे कटिंग करायचं किंवा बारीक करायचं स्लाईस 30 रुपये आपण बघू शकता या ठिकाणी. हा सुंदर प्रकारचा असा आरसा आय थिंक असा हा तो पण लगभग 30 रुपये. खूप छान आहे सुंदर आरसा हा. तसेच बाकी आपण बघतो ना हे फॅमिली वेलकम आपण बघू शकता हे 100 रुपयापर्यंत आहे. खूप छान आहे सुंदर आहे. स्वामींचं पण आहे आपण बघू शकता. तसेच ना आय लव्ह फॅमिली अशा प्रकारे आय लव्ह फॅमिली असं पण आहे. आणि सगळ्यात युनिक म्हणजे हेअर ड्राय आपण बघाल ना तर हेअर ड्राय लगभग हे 100 रुपयाला आपण बघू शकता. खूप छान आणि सुंदर आहे. हे पण खूप छान आहे. दादा घ्यायचं दादा हे आणि 100 रुपयाला हे खूप छान आणि युनिक आहे आणि सुंदर आहे. मित्रांनो पुढे स्टॉल आहे वैष्णवी महिला बचत गट रुचकर लोणची. आपण बघू शकता ना या ठिकाणी विविध प्रकारची लोणची आहेत. आपण बघू शकता तोंडाला चव सुटते तशा प्रकारे विविध प्रकारची लोणची आहेत. मिरचीचं लोणचं असो, आंब्याचं लोणचं असो, आवळ्याचं लोणचं असो. कैसा दिया आधा किलो पाव किलो ऐसा 100 रुपये पाव अशा प्रमाणे आहेत. तर आपण बघू शकता विविध प्रकारची लोणची आहेत. भरपूर आहे. लसूण मिरची आवळा अच्छा आणि गोड कैरी आवडा मुरंबा आहे, लिंबू गोड आहे. अच्छा भरपूर धन्यवाद दादा. आपल्या मिरची आहे, ही कुठली आहे? लसूण अद्रक आहे, लसूण मिरची आहे, आणि गावठी मिरची ठेचा आहे, गाजर आहे, माईन आहे, भोपळ्याचे लोणचे. अच्छा तेव्हा एक फूड स्टॉल आपण असतात कोकणात प्रसिद्ध आदित्य फूड या ठिकाणी आपण बघायला घरगुती गावठी आगळ असेल तसेच कोकणातली आगळ असेल तसेच एक कोकम आहेत. बाकी आपण बघू शकता ही चिंच आहे. तसे त्या ठिकाणी सगळे होममेड अशा प्रकारचे आहेत. चकल्या असतील हे लाडू असतील अशा प्रकारे सर्व आहे. तर मित्रांनो पुढील स्टॉल आहे सद्गुरू कृपा मुकावस आहे. आपण बघू शकता आता किती प्रकारचे मुकावस आहे त्या ठिकाणी किती 110 ते 120 व्हरायटी. अच्छा आपण बघूया 110 ते 120 व्हरायटी या मुकावस्यामध्ये. दादा कसे दिले दादा हे सगळे म्हणजे 80 रुपये 100 ग्राम पासून जसं व्हरायटी तसं. अच्छा ठीक आहे 80 रुपयापासून ना. खूप छान आणि सुंदर आहे. आपण नक्की बघा आणि हा याचा समोर कॉन्टॅक्ट नंबर आहे. लगभग 1 दिवस बाकी आपण या स्टॉलला नक्की या. आणि याचा दिवस 14 रुपये केलंय का? अच्छा 14 रुपयापर्यंत आहेत आपण बघू शकता. तर धन्यवाद दादा. मित्रांनो पुढील स्टॉल आहे फास्ट फूड सेंटर. आपण बघू शकता की ना व्हेज फ्राईज असेल ना 50 रुपये, व्हेज मसाला मंचुरियन असेल 50 रुपये, तसेच व्हेज नूडल्स असेल 50 रुपये. आणि पुढाला आपण चिकन कलेजी पाव 30 रुपये, तसेच चिकन किमा पाव 30 रुपये, बकरा किमा पाव 30 रुपये, व्हेज वजरी पाव 30 रुपये, जवळा पाव 30 रुपये. अशा प्रकारे सुंदर आणि छान आहे. तर बघा त्या तोंडावर नक्की पाणी सुटतं. भले मार्गशीर्ष चालू आहे पण घरी आहे पण मी खातो असं काय नाही. आपण बघू शकता. मित्रांनो पुढील स्टॉल आहे टेमकर मसाले. आपण बघू शकता त्या ठिकाणी विविध प्रकारचे मसाले आहेत. मच्छी मसाला असेल, गरम मसाला असेल, मालवणी मसाला असेल असे विविध प्रकारचे मसाले आहेत. तसेच ना या ठिकाणी गरम मसाला आहे, गावठी हळद पण या ठिकाणी भेटते. तसेच ना विविध प्रकारचे मसाले. तर आपल्या खाण्याच्या कोणत्याही ज्यामुळे चविष्ट असे मसाले या ठिकाणी भेटतात.
मित्रांनो पुढील स्टॉल आहे हॉटेल सिंधुदुर्ग. आपल्या तोंडाला नाव वाचत चवेल अशा प्रकारे या ठिकाणी खाद्यपदार्थ आहेत. बांगडा असेल, पापलेट असेल, मच्छी कढी असेल, चिकन थाळी असेल किंवा पापलेट थाळी असेल किंवा चिकन वडे असतील किंवा सोल कढी असेल किंवा या ठिकाणी आपण फक्त वेज प्रकारचे डिशेस या ठिकाणी भेटतात. ते आपण ना योग्य दरामध्ये असेल. पूर्ण व्हेज नॉनव्हेज थाळी आहे. तसेच ना अजून बघा ना पुढं खूप बघू ना टोटल चव आणि पाणी सुटतं पण तेव्हा योग्य दरामध्ये. आणि या ठिकाणी ना मित्रांनो बसायची पण सोय ना अशी उत्तम प्रकारे छान प्रकारे आपण बघू शकता. सोल कढी या ठिकाणी खूप छान भेटते. बघू शकता आपण. आणि अशी बसायला पण मगाशी बोललो ना मी अशी बसायला पण उत्तम प्रकारे सोय आहे या हॉटेलमध्ये. आपल्या या ठिकाणी नक्की अजून 4 दिवस हा हेच चालू असणार आहे. मित्रांनो पुढे स्टॉल आहे श्री भैरी भवानी मुखवसे. ह्या आपण स्टॉल बघा तर विविध प्रकारचे मुखवसे लगभग 100 अधिक या ठिकाणी मुखवसे आहेत. बघा ना आपण 70 रुपये पाव, 80 रुपये पाव, तसे 90 रुपये असे विविध दरामध्ये मुखवसे या ठिकाणी भेटतात. तोंडाला चव सुटते बघा त्या असे ना विविध प्रकारचे मुखवसे आहेत. आणि या ठिकाणी या स्टॉलवर गर्दी पण खूप होती मगाशी. अशा प्रकारे भेटतात. आपण बघू शकता उत्तम आणि छान आहे. स्टॉल आहे हॉटेल कोकण मेजवानी. आपण बघू या ठिकाणी बघाल ना या ठिकाणी लगभग तिसरा मसाला 200 रुपये, मच्छी कढी 150 रुपये, तसेच काळा वाटाणा मिसळ 100 रुपये, तसेच आपण व्हेज थाळी 350 रुपये बघू शकता. चिकन मसाला 150 रुपये, चिकन सुका 200 रुपये, गावठी चिकन 200 रुपये, मटन मसाला 200 रुपये, कोंबडी नाही आहे मांदेली असेल ना 150 रुपये, बोंबल फ्राय ॲज पर प्राईस असेल, बांगडा ॲज पर प्राईस, तसेच पापलेट ॲज पर प्राईस, मच्छी करी 150 रुपये. अशा प्रकारे विविध खाद्यपदार्थ आणि या ठिकाणी उडपे आणि घावणे अशा प्रकारे बनतात. आपण बघू शकता. 180 रुपये, तर वजरी मसाला 150 रुपये, चिकन किमा 150 रुपये, चिकन करी 150 रुपये, तर जवळा मसाला 100 रुपये. अशा प्रकारे खूप छान. पुढील स्टॉल आपण बघू शकता शुद्ध देशी गाईचं तूप. आता कशा प्रकारे तूप म्हणजे कसं गावरान गाईचं तूप आहे. आपण हे कोल्हापूरला बनवतो मोठ्या प्रमाणामध्ये. अच्छा आहे. अच्छा. अर्धा लिटरचा डब्बा आहे 350 रुपये. 350 रुपये. ओके. आणि 1 लिटरचा डब्बा आहे 700 रुपये. अच्छा अच्छा. प्लस आपण सॅम्पलिंग पण देतो. अच्छा सॅम्पल टेस्ट देतो. अच्छा अशा प्रकारे का ठीक आहे. आणि आपल्याला जो ऑर्डर पाहिजे कशा प्रकारे का? अच्छा हा कॉन्टॅक्ट नंबर आपण बघू शकता. या ठिकाणी आपण नक्कर वापर करा आणि या ठिकाणी अशा प्रकारे शुद्ध देशी गाईचं तूप आपण भेटू शकता. तर धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेवर. थँक्यू सो मच. पुढील स्टॉल खाद्यपदार्थ आपण बघू शकता. या ठिकाणी व्हेज फ्राईड राईस आपण 50 रुपये, व्हेज नूडल्स 50 रुपये, व्हेज मंचुरियन 50 रुपये. अशा प्रकारे दाबेली अशा विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. आपण या महोत्सवमध्ये आलात ना लगभग अजून 4 दिवस महोत्सवाची तारीख वाढवण्यात आले तर आपल्या खाण्याची उत्तम सोय आहे. बघू शकता. मित्रांनो पुढील स्टॉल आहे आम्ही सावंतवाडीकर. या स्टॉलवर आपण बघा ना विविध प्रकारची लाकडी खेळणी किंवा लाकडी वस्तू भेटतात. आपण याची वेळी असेल किंवा चॉपर्स असेल किंवा विविध प्रकारचे लहान मुलांची खेळणी असेल. तसेच ना आपण सगळं लाकडाचं या ठिकाणी भेटत आहे पण उत्तम आणि ना वाजिक दरामध्ये. आपण या नक्की. तर मित्रांनो पुढील स्टॉल गोड पदार्थ आपण बघू शकता. मालवणी खाजा असेल किंवा चिक्कीचे लाडू असेल किंवा बारीक बुंदीचे लाडू असतील किंवा आपण बघताय ना विविध प्रकारचे या ठिकाणी ना स्वीट्स आहेत. आपण बघू शकता. फरसाण असेल तसेच ना अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघा ना आपण एक प्रत्येक पॅकेट 70 रुपये पाव याप्रमाणे भेटतं. आपण बघू शकता. तर खूप छान आणि सुंदर आहे खाण्यासाठी. आपण या ठिकाणी नक्की याचा फायदा घ्यावा. पुढील स्टॉल ना पानाचा स्टॉल आहे. बघू शकता आपण स्पेशल पान असेल, बंगाली पान असेल किंवा ना आपण कलकत्ता पान असेल असे ना विविध प्रकारचे पानं ह्या ठिकाणी खायला भेटतात. ते पण चवीसाठी खूप छान आणि सुंदर गोड आहे. आपण हे पण घेऊ शकता. अशा प्रकारे आहे. या वांद्रे महोत्सव बघा तर असं सेल्फी पॉईंट पण आहे. या ठिकाणी आपण जात आपण आपल्या परिवारासोबत आलात ना आपण पुढे बघताय अशा प्रकारे आपण आपल्या परिवारात आपण आपल्याशी सेल्फी काढू शकतो. तर मित्रांनो हा होता वांद्रे महोत्सव दिनांक 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर कालावधीमध्ये होता. पण आता लगभग 4 दिवस अजून वाढवण्यात ॲड करण्यात आहेत. कारण पण त्याचं कारण लोकांचा ज्याप्रमाणे प्रतिसाद या वांद्रे महोत्सव तर ह्यामुळे 4 दिवस अजून ॲड करण्यात. अजून 4 दिवस हा महोत्सव वांद्रे महोत्सव चालणार आहे. या ठिकाणी आपण बघाल ना विविध प्रकारचे खाद्य स्टॉल्स असतील, खाण्याचे स्टॉल्स असतील किंवा आपण बघा मसाल्याचे स्टॉल्स असतील, असे पापडाचे स्टॉल्स असतील. 2-3 हॉटेल्स आतमध्ये आहेत. त्या ठिकाणी खाण्याची उत्तम सोय आहे. तर अजून लगभग 5 ते 6 दिवस हा वांद्रे महोत्सव चालणार आहे. आपण नक्की आपल्या फॅमिलीसाठी या ठिकाणी यावं आणि या महोत्सवाचा आनंद घ्यावा. आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.